Hi friends, today we are learning the new topic called as classification of repertories. So, the number of repertories has been progressively increasing since the time of Master Hahnemann. मास्टर हनेमनच्या काळापासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेपर्टरीज प्रोग्रेसिव्हली इन्क्रीज होत आहेत, म्हणजे रेपर्टरीची संख्या वाढत चालली आहे. टुडे देर आर मोर दॅन 200 रेपर्टरीज अवेलेबल टू द प्रोफेशन. आत्ताच्या काळात 200 रेपर्टरीज अवेलेबल आहेत. So there are various types of repertories which can be helpful for different purposes. आता वेगवेगळ्या टाईपच्या रेपर्टरी आहेत की त्या वेगवेगळ्या पर्पजेससाठी आपल्याला हेल्पफुल आहेत. Hence it is necessary to classify them so that busy practitioners can utilize right repertory at the right time. सो इतक्या साऱ्या रेपर्टरीज आहेत तर त्यांना क्लासिफाय करणं गरजेचं आहे, कारण जे बिझी प्रॅक्टिशनर असतात की ते त्यांचा टाईम जो आहे तो वाचवतील योग्य रेपर्टरी शोधण्यासाठी. सो रेपर्टरीज हॅव बीन क्लासिफाईड इन टू वेरियस ग्रुप्स बाय डिफरंट अदर्स बट नो स्टँडर्ड क्लासिफिकेशन प्रिव्हियस. सो मोस्टली आपण रेपर्टरीचं क्लासिफिकेशन 5 टाईप्समध्ये केलेलं आहे. फर्स्ट इज बेस्ड ऑन फिलॉसॉफिक कन्सेप्ट. These repertories have distinctive principles of their own. आता या ज्या फिलॉसॉफिक कन्सेप्टमध्ये म्हणणाऱ्या ज्या रेपर्टरी आहेत तर त्यांचा प्रिन्सिपल असतो, त्याच्यावर स्वतःचा एक प्रिन्सिपल आहे. Therefore cases have to be selected to fit them with the principles. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला अशा केसेस घ्याव्या लागतात की त्या ह्या प्रिन्सिपलमध्ये फिट होतील. Even to understand these repertories, their philosophic concept must be known. त्या रेपर्टरीज आपल्याला समजण्यासाठी त्यांचं फिलॉसॉफिक कन्सेप्ट काय आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सो इन दिस रेपर्टरीज सिम्टम्स मे नॉट बी फाउंड इन द लँग्वेज ऑफ मटेरिया मेडिका बट द सिम्टम्स चेंज देअर फॉर्म टू फिट इन टू द अरेंजमेंट ऑफ रेपर्टरीज. आता या रेपर्टरीजमध्ये आपल्याला सिम्टम्स मटेरिया मेडिकाच्या लँग्वेजमध्ये मिळत नाहीत, पण यामधले जे सिम्टम आहेत ते त्यांचा फॉर्म चेंज करतात त्या रेपर्टरीच्या अरेंजमेंटमध्ये फिट होण्यासाठी. These repertories belong to logical utilitarian group. या रेपर्टरीज ज्या आहेत त्या कोणत्या ग्रुपला बिलॉंग करतात तर लॉजिकल युटिलिटेरियन ग्रुप. सो याच्यामध्ये आपण 2 पार्टमध्ये डिवाईड केलेले आहे. फर्स्ट आहे बेस्ड ऑन कन्सेप्ट ऑफ जनरल्स टू पार्टिक्युलर्स. तर पहिले काय आहे बेस्ड ऑन कन्सेप्ट ऑफ जनरल्स टू पार्टिक्युलर्स. हे जनरल्स आर गिवन प्राईम इम्पॉर्टन्स देन फॉलो कॅरेक्टरिस्टिक पार्टिक्युलर्स. आता यामध्ये आपल्याला जनरल्सला प्राईम इम्पॉर्टन्स दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक पार्टिक्युलर्सला फॉलो केलेले आहे. त्याला आपण म्हणतो बेस्ड ऑन कन्सेप्ट ऑफ जनरल्स टू पार्टिक्युलर्स. तर याचे एक्झाम्पल काय काय आहेत तर रेपर्टरी ऑफ होमिओपॅथिक मटेरिया मेडिका बाय डॉक्टर J.T. केन, लिपेज रेपर्टरी, सिंथेटिक रेपर्टरी बाय डॉक्टर बर्थेल अँड सो ऑन. सेकंड आहे बेस्ड ऑन कन्सेप्ट ऑफ पार्टिक्युलर्स टू जनरल्स. आपण पाहिलं बेस्ड ऑन कन्सेप्ट ऑफ जनरल्स टू पार्टिक्युलर्स अँड सेकंड आहे बेस्ड ऑन कन्सेप्ट ऑफ पार्टिक्युलर्स टू जनरल ऑन फिलॉसॉफिकल कन्सेप्ट ऑफ टोटॅलिटी. याच्यामध्ये काय टोटॅलिटीची कन्सेप्ट आपण मांडलेली आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट बेस्ड ऑन द डॉक्ट्राइन ऑफ ॲनॉलॉजी अँड कन्कॉमिटन्स. तर याच्यामध्ये आपण या रेपर्टरी कशावर बेस आहेत तर डॉक्ट्राइन ऑफ ॲनॉलॉजी अँड कन्कॉमिटन्स. फॉर एक्झाम्पल थेरपॅटिक पॉकेट बुक बाय बोनिग हुसेन. त्याचं एक्झाम्पल काय आहे तर कोणती रेपर्टरी थेरपॅटिक पॉकेट बुक बाय बोनिग हुसेन. सेकंड आहे बेस्ड ऑन कम्प्लीट सिम्टम्स कन्कॉमिटंट अँड पॅथॉलॉजिकल जनरल. त्याच्यामध्ये रेपर्टरी कशावर बेस आहे तर कम्प्लीट सिम्टम्सवर, कन्कॉमिटंट्स अँड पॅथॉलॉजिकल जनरलला. फॉर एक्झाम्पल बोनिग हुसेन्स कॅरेक्टरिस्टिक्स अँड रेपर्टरी अँड सिनॉप्टिक की ऑफ मटेरिया मेडिका बोथ बाय बोगर. आता सेकंड क्लासिफिकेशन बघूया आपण रेपर्टरीज हॅव्हिंग नो डिस्टिंक्टिव्ह फिलॉसॉफी. अशा रेपर्टरीज की त्याला फिलॉसॉफी कोणती अवेलेबल नाही आहे, म्हणजे विदाऊट एनी फिलॉसॉफी. सो दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज कन्कॉर्डन्स रेपर्टरीज. ऑलरेडी याच्यामध्ये कोणतीच फिलॉसॉफी नाही आहे, त्यामुळे या रेपर्टरीजला आपण दुसरं नाव दिलेलं आहे कन्कॉर्डन्स रेपर्टरीज. These repertories are mostly used for the purpose of reference and not for systematic repertorization. आता या ज्या अशा रेपर्टरीज आहेत त्या कशासाठी आपण यूज करतो मोस्टली फॉर पर्पज ऑफ रेफरन्ससाठी आपण यूज करतो अँड नॉट फॉर सिस्टमॅटिक रेपर्टरायझेशन. दे हेल्प अस टू रेफर टू सिम्टम्स विदाउट मच व्हेरिएशन इन द लँग्वेज ऑफ प्रूव्हर्स. आता या रेपर्टरीज आपल्याला मदत करतात कशासाठी तर सिम्टम्स रेफर करण्यासाठी की त्याच्यामध्ये त्याचं व्हेरिएशन जास्त येणार नाही इन द लँग्वेज ऑफ प्रूव्हर्स.
दे बिलॉंग टू व्हॉट इज नोन ॲज प्युरिटन ग्रुप. तर हे कशाला बिलॉंग आहे? प्युरिटन ग्रुपला बिलॉंग करतं. तर या रेपर्टरीचं एक्झाम्पल काय काय आहे? नर्स रेपर्टरी टू हेअरिंग गायडिंग सिम्टम्स अँड द कन्कॉर्डन्स रेपर्टरी ऑफ द मटेरिया मेडिका बाय चेंट्री इन 6 volumes. ही झालं सेकंड क्लासिफिकेशन, रेपर्टरीज हॅव्हिंग नो डिस्टिंक्टिव्ह फिलॉसॉफी. थर्ड क्लासिफिकेशन आहे क्लिनिकल रेपर्टरीज. तर these repertories have many clinical rubrics under different systems and medicines are grouped against name of disease. आता या ज्या क्लिनिकल रेपर्टरीज आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? क्लिनिकल रुब्रिक्स दिसतात की त्या वेगवेगळ्या सिस्टीमच्या अंडर आहेत आणि काही मेडिसिन्स जे ग्रुप केलेले आहेत त्या डिसीजच्या अगेन्स्ट. म्हणजे एका साईडला आपल्याला क्लिनिकल रुब्रिक्स पाहायला मिळतात आणि मेडिसिन्स दिसतात त्या डिसीजच्या समोर. So they are subdivided as follows. First आहे covering the whole body. So covering the whole body, which is for example clinical repertory appended to Borix Materia Medica and clinical repertory by J.H. Clark. आता covering the whole body म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीला कव्हर करणाऱ्या कोणत्या रेपर्टरीज आहेत? तर क्लिनिकल रेपर्टरी appended to Borix Materia Medica आणि दुसरी रेपर्टरी आहे क्लिनिकल रेपर्टरी बाय J.H. Clark. ते डील विथ डिसीज कंडिशन और अ पार्ट. त्याच्यामध्ये आपण काय बघतो तर एखाद्या डिसीज कंडिशन किंवा त्याच्या पार्टबद्दल आपल्याला माहिती मिळते. तर फॉर एक्झाम्पल ऑन स्पेसिफिक पार्ट्स. आता ऑन स्पेसिफिक पार्ट्स म्हणले तर कोणत्या रेपर्टरीज आहेत? पेरिस आय रेपर्टरी, मॉर्गन्स युरिनरी ऑर्गन्स, मिंटन्स युटेरस. म्हणजेच काय, ह्या स्पेसिफिक पार्टला ते आपल्याला प्रोव्हाइड करतात क्लिनिकल रुब्रिक्स. सेकंड आहे ऑन क्लिनिकल कंडिशन्स. आता क्लिनिकल कंडिशन्सवर बेस कोणत्या रेपर्टरीज आहेत? तर रॉबर्ट्स रोमॅटिक मेडिसिन्स, बेल्स डायरिया किंवा ॲलिन्स रेपर्टरी ऑफ इंटरमिटंट फिवर. या झाल्या क्लिनिकल रेपर्टरीज. आता फोर्थ क्लासिफिकेशन आहे कार्ड रेपर्टरीज. कार्ड रेपर्टरीजमध्ये काय बघतो आपण? स्लिप्स ऑफ कार्ड्स अरेंज सिस्टमॅटिकली फॅसिलिटेट द वर्क ऑफ फाइंडिंग आउट रेमेडीज. त्याच्यामध्ये स्लिप्स ऑफ कार्ड आपण अरेंज करतो सिस्टमॅटिकली. कशासाठी? तर आपल्याला त्यामधून रेमेडीज फाइंड आउट करायच्या आहेत. तर मोस्टली इट कन्सिस्ट ऑफ पंच कार्ड्स. याच्यामध्ये पंच कार्ड्स असतात. फॉर एक्झाम्पल कोणत्या रेपर्टरीज आहेत? किशोर्स कार्ड रेपर्टरी, सेकंड आहे बोगस कार्ड इंडेक्स, फिल्ड्स कार्ड रेपर्टरी, पी शंकरन्स कार्ड रेपर्टरी अँड शर्माज कार्ड रेपर्टरी. हे झाले एक्झाम्पल कार्ड रेपर्टरीचे. आता लास्ट आणि फिफ्थवाला आहे मेकॅनिकली एडेड रेपर्टरीज. तर मेकॅनिकली एडेड रेपर्टरीजमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? टू फॅसिलिटेट अँड एक्सपिडेट द वर्क ऑफ रेपर्टरायझेशन मेकॅनिकल डिव्हायसेस वेअर ॲडेड टू द फील्ड ऑफ रेपर्टरी. The whole repertory as well as process and methods of repertorization are put in the form of software. आता ही जी होल रेपर्टरी आहे किंवा रेपर्टरायझेशनच्या प्रोसेस किंवा मेथड आहे ते आपण एखाद्या सॉफ्टवेअरच्या फॉर्ममध्ये पुट केलेले. दिस हॅज इंडीड मेड रेपर्टरायझेशन फास्टर अँड इझियर. जे सॉफ्टवेअरच्या फॉर्ममध्ये आपण प्रोव्हाइड केल्यामुळे रेपर्टरायझेशन फास्टर बनले किंवा आणि इझियर बनलं गेलेलं. आता कॉम्प्युटर रेपर्टरीचं एक्झाम्पल काय काय आहे? तर CARA, रडार, ऑर्गेनॉन 96, मार्क रेपर्टरी, डॉल्फिन अँड होमिओपॅथ. हे झाले मेकॅनिकल एडेड रेपर्टरीचे एक्झाम्पल्स.